हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? संध्याकाळची दिवा बत्ती वगैरे ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या केल्या आणि त्याच्यानंतर बघितलं तर कमेंट भरपूर होत्या की ताई त्या बिझनेस बद्दल सांग किंवा जे काय असेल ते मार्गदर्शन थोडं का होईना आम्हाला कर, थोडंसं कळू दे, आम्हाला पण ऐकायला आवडेल अशा. म्हणून चला लवकर बोलणं गरजेचं आहे, कारण बरेच जण अजून सुद्धा त्या व्यवसायामध्ये आहेत. असणाऱ्यांसाठी सुद्धा मी सल्ला देईन आणि जे अजून नाही आहेत त्या ट्रॅकवरती आहेत तर त्यांच्यासाठी पण सांगेन. आणि तिसरी गोष्ट दुनियादारी जी आहे ती पण मी तुम्हाला सांगेन थोडक्यात कव्हर करेन. तर पहिली गोष्ट, ह्या बिझनेसची सुरुवात जी आहे ती कुठून आहे ते सांगते. घरातून काम करा, घर बसल्या महिन्याला 20,000, 25,000, 10,000, 15,000 अशी रक्कम टाकली जाते. एवढं कमवा. तिसरी गोष्ट, दिवसातून घर, जॉब, नोकरी तुमचं जे काय असेल ते सांभाळून तुम्ही 3 ते 4 तास काम करून महिन्याला एवढं कमवू शकता. हे त्यांचे एक त्यावेळेचे हे होते आणि तेच बरोबर माझ्या समोर आलेलं, कारण मी त्यावेळेला काहीतरी करण्याच्या शोधातच होते. मला काहीतरी करायचंच होतं. ते सांगेन मी तुम्हाला शेवटी कशी आली काय आली. तर त्या हिशोबानं माझंही डोकं ते होतं. बरोबर तो पेपर जो आहे तो माझ्या म्हणजे न्यूजपेपर, पुढारीचा न्यूजपेपर जेव्हा माझ्या समोर आला ना, तुमचे दादा आले, तो न्यूजपेपर माझ्या समोर आल्यानंतर मी विचार केला की हां बघूया, म्हणून मी कॉल लावला. का तर घरातून घर, मुलं, प्रपंच सांभाळा, दिवसातून 2 ते 3 तास काम करा, महिन्याला 20 ते 25,000 कमवा. कोणाला नको आहे. मला तर घरातूनच पाहिजे होतं, कारण त्यावेळेला आर्यन जो होता ना तो छोटा होता. माझ्या मते आर्यन 6 महिन्याचा असेल का हो, 6-7 महिन्याचा होता आर्यन. बसायला लागलेला होता नुकताच. मग म्हणलं ठीक आहे, करायला काय हरकत नाही, बघायला काय हरकत नाही, म्हणून मी फोन लावला. त्यावेळेला आमच्याकडे फोन कसले होते, कोणतं ते एक ऍप होतं बघा, टीव्हीला लागत होतं, त्याच्यावर 2 मोबाईल, एकावर एक फ्री, असे जे 2 मोबाईल आम्हाला मिळालेले होते. नापतोल होतं काय, कुठल्या तरी साईटवरनं, त्यावेळेला नापतोल भरपूर चालत होतं बघा, त्या साईटवरून आम्ही 2 मोबाईल ऑर्डर केलेले होते. एक पिवळ्या कलरचा होता, पण चांगले होते बरं का ते. 2,000 काय काहीतरी असे बसले. स्पाइस कंपनी. तर एक ह्यानी घेतला, एक मी घेतला. त्यामुळे माझ्याकडे तो मोबाईल होता. मग मी त्यांना कॉल लावला. त्यांनी सांगितलं आमचं असं ऑफिस आहे कोल्हापूरमध्ये, स्टँडच्या तिकडच्या साईडलाच ऑफिस आहे आणि तिथं तुम्ही या. आम्ही काय फोनवर जास्त माहिती देऊ शकत नाही, तुम्हालाही यावं लागेल. मी यांना कॉल केला. हे त्यावेळेला बरोबर योगायोगाने सांगते कराडला होते कामाला, कारण ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट खूप अपडाऊन होतं. म्हणजे महिन्यातले 15 दिवस घरात असले तर 15 दिवस कामावर, असा प्रकार होतात. का तर व्यवसायाचं सुरुवात होती ते खूपच वेगळं होतं. त्यामुळे हे त्यावेळेला बाहेरगावी गेले ते कराडला. मग मी विचार केला आता जाऊया. मग यांना विचारलं, हे म्हणले बघ तुला कसं काय वाटतंय काय नाही, तुझं मर्जी म्हणले. मग मी माझी 2 मुलं जी होती ना ती 2 मुलं ठेवली. असेच होते रिलेटिव्ह, त्यांच्यापाशी सोडली आणि एक रिलेटिव्ह जे होते त्यांना घेतलं आणि मी गेले जिथं ऑफिस होतं तिथं. त्यांनी तारीख सांगलेली त्या दिवशी आम्ही दोघी गेलो, कारण मी कधीच बाहेर न पडलेली वगैरे, मी एकटी तर कधीच जाऊ शकत नाहीये. मला तेवढं काय माहित पण नव्हतं कोल्हापूरमध्ये कुठं जायचं, कुठनं रिक्षा काय, आणि त्यांना माहित होतं. त्यामुळे मी त्यांना घेऊन गेले. त्यांना सांगितलं ना असं असं आहे ते. मग ते म्हणले चला बघूया, मला पण झालं तर मी पण जॉईन करते म्हणून गेलो. पहिल्यांदा ज्या दिवशी आपण जातो ना त्या ह्याच्यामध्ये, तर एक मोठी स्क्रीन असते, एअर कंडिशन बसायला एक खोली असते, त्याच्यामध्ये बसले हा आपल्याला कळते आता काहीतरी बनवायला शिकवतील, मग काहीतरी बनवायला शिकवतील. यांच्या स्क्रीनवरती फक्त चाललेलं असतं या व्यवसायातून मी एवढं इन्कम कमवलं, त्या व्यवसायातून मी तेवढं इन्कम कमवलं, हे माझं असं, ते माझं तसं. असं एक अर्धा तासाचं लेक्चर असतं. एक झालं की एक येऊन सांगतं, दाखवत तर काहीच नाहीत. आणि नंतर शेवटला सांगतात तुम्हाला हे प्रॉपर बिझनेस समजून घ्यायचा असेल तर एक हॉटेल असतं मोठं, 5 स्टार हॉटेल, त्या हॉटेलमध्ये तुम्हाला यावं लागेल आणि त्यासाठी एंट्री पास जो आहे तो 400 रुपये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक टाइमचं जेवण असणार आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असणार आहे. फुल दिवसामध्ये तुम्हाला बिझनेस हा समजून सांगितला जाईल, असं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं जातं. मग आपल्याला वाटतं की ठीक आहे, तिथं फ्रीमध्ये होतं, जिथं आम्ही गेलो ना पहिल्या दिवशी तिथं काय त्यांचं ऑफिस होतं, फ्री होतं. जाऊ ते 400 रुपये आपल्याला व्यवसाय करायचा तर करूया असं हिशोबानं. माझ्यासोबत जी रिलेटिव्ह होती ते पण तयार झाले, जाऊ दे 400 रुपये जाऊया, बघूया तरी काय आहे काय नाही. हा म्हणले, तुमच्या दादाला मी कॉल केला. तुमच्या दादा म्हणले बाई घरात मी तुझ्याकडे ठेवलेले पैसे आहेत, तुला जायचं असेल तर जा, बघ तुला काय वाटतं ते. कारण यांचा मला पहिल्यापासून सपोर्ट होता की बाबा हा, म्हणून मी ते 400 रुपये घेतले. त्यावेळेला पण मुलं जी होती ती रिलेटिव्हकडे ठेवली दोन्ही पण. आणि मी ते 6 महिन्याचं बाळ जे होतं ते ठेवून, ओढ असते ना की मला मेहनत तर करायची आहे, मला काहीतरी करायचं आहे, म्हणून मी ते रिलेटिव्ह आणि आम्ही गेलो. गेल्यानंतर
पूर्ण प्रॉपर ह्याच्यामध्ये बघितलं. तिथं पण मी अर्धा तास झाला, 1 तास झाला. आम्ही जे रिलेटिव्ह गेलतो ना त्यांना विचारायचे कधी दाखवणार, काय दाखवणार. ह्यांचं फक्त एकच चकाचौंध दाखवायची. म्हणजे काय, अमुक अमुक त्यांची एक टीम असतात, ज्या टीममध्ये जे मोठ्या टीममध्ये झालेले असतात ना, ती सगळी एक एक जण येतात, दाखवतात. ह्याला 25%, 50%, 35% अशा टक्केवारी ते दाखवतात. ह्यात एवढा मिळतंय, त्यात तेवढं मिळतंय. फक्त आणि फक्त तुम्हाला एवढंच दाखवलं जातं, प्रॉफिट किती आहे, तुम्ही केवढ्याचा माल घ्यायचा, काय घ्यायचा हे अजिबात सांगितलेलं नाही. पूर्ण ते सेमिनार होईपर्यंत तुम्हाला कळत नाही की तुम्हाला खरेदी करायची आहे. तुम्हाला ते बिझनेसच कळू दिला जात नाही. एक झालं की एक येतोय, माझं आज एवढं इन्कम आहे, माझं 4 लाख इन्कम आहे, माझं 5 लाख इन्कम आहे, मी महिन्याला एवढं करतोय. कोण BMW दाखवतंय, कोण ऑडी दाखवतंय, कोण कोणाचे बंगले दाखवतंय, घरं दाखवतंय. बाप रे बाप. ज्यावेळेला तुम्ही ते सगळं बघता, मी पूर्ण त्या दिवसामध्ये मी आणि माझे रिलेटिव्ह आम्ही तोंडच एकामेकाची बघत असले की आता दाखवतील, मग दाखवतील. शेवटच्या वेळेला कुठेतरी त्यांनी थोडंफार सांगितले की हां, तुम्हाला यातून एवढं इन्कम मिळेल, तेवढं इन्कम मिळेल, आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला एक लायसन घ्यावं लागेल, आणि ते लायसन घेण्यासाठी तुम्हाला 3,000 रुपये पे करावे लागतील. मग शेवटला कुठेतरी असं वाटलं की हां ठीक आहे, एखादा व्यक्ती जर ऑडी घेत असेल, BMW घेत असेल, ह्या व्यवसायावर हा यशस्वी होत असेल, तर मी नवीन आहे, मी शिकलेले नाहीये एवढं जास्त, त्यामुळे मला जास्त नाही कळला असेल व्यवसाय, किंवा मला जास्त समजलं नसेल, असेल तेवढं हे, कारण हे काय उघडच येतं का, फोटो दाखवत होते, सगळं हे करत होते असं मी म्हणायचे. आणि ती लोक सगळी जी दाखवत होती ती कोल्हापुरातलीच होती, कोल्हापूरचे रहिवासी आहेत कायमचे, असे नाही की ते कुठले बाहेर गावने आलेले आहेत वगैरे. त्यामुळं विश्वास एक ठेवला, बरं वाटलं त्या दिवशी की बाबा लोकांच्या एवढं होऊ शकतं, घरं दारं 50-50 लाखाची घरं दारं होऊ शकतात, तर आपलं पण होऊ शकेल हा एक डोक्यात विचार होता. माझ्यासोबत जी आलेली रिलेटिव्ह होती ना, ती मला म्हणली मला काय पडायचं नाही, मला काही नको, कारण मला काही कळलेलं नाही, काही नाही. ती वयस्कर होती ना थोडंसं माझ्यापेक्षा वयानं, म्हणजे एक आपल्या आईचं वय असतं ना त्या हिशोबाने होती, त्यामुळे ती कशाला हे करते. मी मात्र घरी आल्यानं विचार केला, माझं एक पहिलं होतं मला कष्ट करायला पडलं तर पडू दे, खरं मला करायचंय. मग हे तवर आले, तोपर्यंत 4-5 दिवस गेले, त्यांचे फोनवर फोन. मग मी सांगितलं माझे मिस्टर येऊ द्या, त्याशिवाय मी काही करू शकतो. मी हे आले, मग यांना सांगितलं 3,000. तर त्याच्यानंतर सांगते, बॅग आणली. बॅग आणायला मी आणि तुमच्या दादाच गेलेलो होतो. तो व्यवसाय नावावर केला, जो माझ्या केला, फॉर्म वगैरे भरून घेतला, सगळं घेतलं. त्या बॅगमध्ये ते जे प्रोडक्ट आहे ज्या कंपनीचं, ते प्रोडक्ट सगळं मिळालं. तो पण तुम्हाला पण बिझनेस करायला नव्हता जास्त, काय मला माहिती नव्हतं. हां, मला हे काय म्हणले, आता पुढच्या ऑर्डरही टाकायची वेळ आली, पहिली ऑर्डर टाकायची वेळ आली, कारण तुम्हाला त्या 3,000 घेतल्यानं तुम्हाला लायसन मिळालं, पण व्यवसाय सुरुवात कसा करायचा. त्यावेळेला त्याने आम्हाला सांगितलं, हा व्यवसाय असा आहे की ह्या व्यवसायामध्ये 28,000, 50,000, 1,30,000 आणि 2 लाख असे काय ते टप्पे होते. एवढ्यामध्ये तुम्हाला जे म्हणजे होईल ती ऑर्डर तुम्हाला करावी लागेल, प्रोडक्ट घ्यावं लागेल. आणि त्यांनी काय सांगितलं, यांना ऑफिसमध्ये घेतलं. त्यांची एक ऑफिसची रूम होती ना, ती जादू होती, कारण भूलभुलैया तिथं आत गेलेला माणूस ना त्या बोलण्याने म्हणजे भुलूनच बाहेर येणार. तुमचं माइंड तिथे पूर्ण ब्रेन वॉशचा प्रकार आहे ना, तो ब्रेन वॉशचा प्रकार जो होता तो होता. मी यांना आता घेतलं, त्यामुळे त्यांनी अमुक अमाऊंट सांगितले, एवढ्या हजाराचं तुम्ही जर प्रोडक्ट घेतलं तर हे प्रोडक्टची किंमत आहे समजा 1,000-1,200. तर तुम्ही हे सेल जेव्हा करसाल तर याच्या मागचं जवळजवळ 400-500 रुपये तुम्हाला प्रॉफिट पडेल. आणि तुम्ही जर हे फक्त दिवसाला 2 जर खपले तर तुम्हाला 1,500 रुपये मिळतील, 1,000 रुपये मिळतील, 2,000 मिळतील. पण ते हे कुणाला माहित आहे, हे खपवायचं कसं, हे एवढं महागडं प्रोडक्ट आहे, हे खपेल न खपेल. भाजीपाला विकतो ना तसा प्रकार जो होता तो आमच्यासाठी वाटलेला होता की हा आपण हे खपवू शकतो, मार्केटमध्ये आरामात खपवू शकतो. या हिशोबानं त्यांनी तुमच्या दादाला सांगितलं. तुमच्या दादा मला बोलले असं असं आहे. मग आमच्या दोघांचा विचार झाला काय करायचं, टाकायची ऑर्डर. पहिली जी ऑर्डर होती ती 30,000च्या आतली ऑर्डर होती. त्यावेळेला थोडंफार इकडचं तिकडचं जे पैसे असतात ना, असं करून आम्ही ते टाकायचं ठरवलं. पण ते काय म्हणले की यांना तुम्ही ना आता नेक्स्ट सेमिनार जे आहे ना तिथं यांना म्हणले तुम्ही पहिला तो बिझनेस बघा, यांना म्हणले, कारण मी बघितलेला होता. तुम्हाला जर आवडलं तर मग तुम्ही 28,000ची टाका. हे आले, पुन्हा तेच चकाचौंध हे तेव्हा. आणि कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला वाटतं की यांचं होऊ शकतं तर माझं पण होऊ शकतं ना, असंच असतं ना प्रत्येकाचं. तसंच ह्यांना पण वाटलं ह्यांचं होऊ शकेल तर माझं पण होऊ शकेल, फक्त काम करायचं आहे, कष्ट करायचं आहे. ना आमच्या लोकांची कष्टाला तयारी होती. या हिशोबानं मग तिथून सेमिनारमधून हे आले पॉझिटिव्ह होऊन, का तर यांचं झालंय आपलं होईल म्हणून. मग त्यावेळेला बिझनेस आला आमच्या लक्षात की हे प्रोडक्ट आपल्याला खपवायचं आहे. आला, मग ते 30,000च्या आतली ऑर्डर आली माझी, मी घेतली ऑर्डर. तोपर्यंत तुम्हाला पुढचा बिझनेस काही सांगत नाहीत.
मग आता वाटले हां हे विकायचंच आहे फक्त, आता भरपूर पैसे येतील. ते विकायला बघायला गेले तर तुम्हाला खरंच सांगते 3-3 हजार 4-4 हजार किमती होत्या त्या प्रोडक्टच्या. सर्वसामान्य माणूस कोणीही घ्यायला तयार नाही, कोणी नाही. मी एक वेळ अशी आली ना की यांना माहीत नव्हतं त्यावेळेला. मी माझे 2 मुलं खाली शेजाऱ्यांच्याकडे दोन्ही पण ठेवली, एक बॅग घेतली, त्या बॅगेमध्ये आज मला आठवलं तरी ते हसू पण येतं आणि रडू पण येतं. त्या बॅगेमध्ये काही प्रोडक्ट घातली. आमच्या तिथे एक पॉश एरिया आहे, रुईकर कॉलनी म्हणून पॉश एरिया आहे. मी विचार केला की आपण जर ह्या एरियात जर हे काकडला मारून खांद्याला मारून जर विकाय गेलो तर लोक घेतील. ह्या हिशोबानं मी अक्षरशः 2 तास त्या एरियातली जी गल्ली बोळं काय काय असतील ती मी फिरले, पण माझं एकदाही धाडच झालं नाही की कोणाकडे दारात जावं, उभं राहावं आणि हे प्रोडक्ट घ्या म्हणावं. झालं नाही, कारण ते माहीतच नव्हतं, विकणं हा प्रकारच माहीत नव्हता. अशी मी आहे तशी माघारी आली. मला त्यावेळेला अवघड वाटलं की हे खपवणं खूप अवघड आहे, कुठं खपवायचं. मग शेवटी आजी जी होती त्या आजीचं असं शारीरिक दुखणं होतं, त्यामुळे मग ती म्हणली असं तुझ्या व्यवसायाला माझा हातभार म्हणून तिने जवळजवळ 15,000 ना, आजीनं जवळजवळ 15,000 1 रुपया ना रुपया पे करून, घरातली व्यक्ती असून सुद्धा नाही तुला लॉस नाहीये आमचं जाऊ दे म्हणून तिनं ते कुठेतरी सुरुवात तिच्यापासून होऊ दे, खपू दे म्हणून तिनं ते पै कमवलेला पैसा जो होता ते 15,000चं प्रोडक्ट लागेल तसं असं ते घेतलेलं होतं. असं करत ते जवळजवळ 1.5 महिन्यातनं ते प्रोडक्ट आणि कोण असे कोणाला तर जबरदस्तीनं गळ्यात म्हटल्यागत असं करून ते खपवलं कसं तरी. आणि काही आम्हाला खायला काढलं. खायला का काढलं हे पण सांगते मी. आम्ही म्हणलेलं तिथं नकार दिलेला की आम्ही जर खाल्लं तर आम्हाला परवडत नाही, प्रॉफिट किती मिळणार, आम्ही किती खाणार. तर त्यांनी सांगितलं जोपर्यंत तुम्ही खात नाही, तुम्हाला रिझल्ट येत नाही, तोपर्यंत तुमच्यावर विश्वास लोक कशी ठेवणार. तुमच्यावर विश्वास तर ठेवणं गरजेचं आहे लोकांनी. तुम्हीच जर नसाल तर तुमच्या ह्याच्यात कोण येणार आहे ते खायला आणि घ्यायला. तुम्हाला स्वतःचा रिझल्ट आणावा लागेल, तुमची स्किन चांगली दिसली पाहिजे, तुमचं वजन सगळं व्यवस्थित पाहिजे. मी होते खाडुंगडी बघितलं असं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही मेंटेन होणं गरजेचं आहे, तुम्हाला वजन आणि यांचं वजन जास्त होतं कारण पोट वगैरे, तुम्ही खावा, तुमचं पोट कमी करा. बाकी दादाची बॉडी अशीच आहे पण ते पोट कधी कधी वाढतं वगैरे होतं ना, तर तुम्ही रिझल्ट स्वतःला आणा. लोकांना तुम्हाला बोलवायची गरज नाही, लोक तुमच्याकडे आपोआप येतील. का तर तुमचा बिफोर आणि आफ्टर 2 फोटो दाखवा, येतील. बरं ठीक आहे. मग ते खायला चालू केलं. म्हणतात ना मनावर दगड ठेवून खायचं, कारण परवडण्याजोगं नव्हतंच ना, कमवण्यासाठी आलोय, घालायचं कुठलं ते एवढं पैसे वगैरे. पण ठीक आहे, व्यवसाय करायचा आहे तर ठीक आहे. हे मग यांचं बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट होते, त्यांची काय छोटी मोठी येईल तशी ते पण करत होते आणि मी घरातून हे करत होते. पण नंतर अशी वेळ आली ना की माझी मुलं लहान दोन्ही, ह्यांच्याजवळ ठेवून मी एकटी तर जाऊ शकत नव्हते, कारण मला एकटी जाणं किंवा एकटी बाहेर पडून हे करणं मला पहिल्यापासून आवडत पण नाही ना, मला कधी जमलं पण नाही ना, कधी ते शक्य पण झालेलं नाही. कोणी तर पाहिजे सोबत बाबा, नाहीतर थोडं भीती असं वाटायची. मी ह्यांना पाठवायला लागली. मी नंतर ऑफिसला जा, आज त्यांची मीटिंग हे आहे, हे मीटिंग आहे, ते मीटिंग आहे, असं कर. तुमच्या दादा चालले. मग तुमच्या दादाला तिथं सांगण्यात आलं की मॅडमला घरातनं करू द्या, शिंदे सर तुम्ही इथून करा. मग हे काय करायचे, ज्यावेळेला यांचं काम असेल वगैरे तेव्हा कामावर जायचं आणि काम नसेल तेव्हा हे ऑफिसमध्ये जायचे. मग तिथं असंच असायचं की कार्ड काढली जायची, फ्लायर वाटलं जायचं, असं काय 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 भरपूर सर होतं. मेन पॉईंट इथं आला की आता बघा डाऊनलाईन तुमच्या खाली असते, त्या डाऊनलाईनचं पण इन्कम असतं. त्याने आता सांगितलं की ठीक आहे आता झालं ना, आता एक काम करा, आता याच्या पुढची ऑर्डर टाका, याच्या पुढची ऑर्डर टाका. मग त्याच्या पुढची ऑर्डर टाकली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही ऑर्डर टाकले पण तुम्ही एका अशा लेवलवरती नाहीये की 3 लाईनमधलं तुम्हाला इन्कम मिळेल, तुम्हाला फक्त रिटेलचं मिळणार, तुम्हाला बाकी कशाचं इन्कम मिळणार नाही. ते खूप मोठी प्रोसिजर आहे त्या कंपनीची. तर पहिला सांगितलं चेन नाही, साखळी नाही, ते सगळं चेन साखळी असेच नमुने होते. पुढची ऑर्डर टाकण्यासाठी पुन्हा आणि ऑफिसमध्ये घेतलं तुमच्या दादाला, ऑफिसमध्ये घेतलं. ते म्हणतात ना ब्रेन वॉश, टाका करा 50ची ऑर्डर गेली. 50ची ऑर्डर झाल्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितले तुम्हाला यातलं एवढं जर कमवायचं असेल तर तुम्हाला अमुक स्टेप आहे ती करावी लागेल. मग त्यांनी ती सांगितली, पुन्हा ऑफिसमध्ये घेतलं, पुन्हा ब्रेन वॉश. मग त्यावेळेला गोल्ड घाणवट टाकलं, कुठं कर्ज काढ, कुठं काय, हे सगळ्या गोष्टी चालूच होत्या. जे काय येईल म्हणजे प्रोडक्ट विकून किंवा डाऊनलाईनचं वगैरे असं काही येईल ते बिझनेस, घर, ते कॉन्ट्रॅक्ट पण गेलं तिकडं. कारण कसं ती लिंक तुटल्यागत झाली आणि ज्यावेळेला तुम्ही लिंक तुटता त्यावेळेला कामे पण येणं बंद होतात. आणि हे त्यावेळेला नवीन होते कॉन्ट्रॅक्टरमध्ये. 8 वर्ष लागलेले तुमच्या दादाला फॅब्रिकेशन कामामध्ये सक्सेस व्हायला. 8 वर्षानंतर ते चांगल्या पद्धतीने सक्सेस झालेत. आता त्यांचं एक चांगलं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये की बाबा हे कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणून. पण त्यावेळेला ते नव्हतं सगळं. ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, टाकत होतो, करत होतो मी घरातूनच. मी फक्त महिन्याचे 4 दिवस जायचे, फक्त 4 दिवस. जे सेमिनार असतात त्याच वेळेला जायचे, कारण का जी आमच्या अंडर लोक असतात ना ती येत होती.
दुसरं असतं ह्यांचं, एक तर ते तुम्हाला बिझनेस व्यवस्थित सांगत नाही, दुसरं काय असतं सांगते मी, की ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागते. हे प्रोडक्ट खपवणं किंवा लोक अंडर जॉईन करणं सोपं नाही. तुम्हाला सांगतात, नंतर सांगतात तुम्हाला ॲड करावी लागेल. तुम्ही ॲड बघून आला ना तसंच तुम्हाला ॲड द्यावी लागेल. मग ते पेपर ॲडचे पैसे आले, त्यांचे जे सेमिनार असतात त्याच्या आधी पेपर ॲड द्या वगैरे, फ्लायर करा, ते कार्ड छापा, रस्त्यावर उभं राहायचं. हे अक्षरशः ते स्टँड वगैरे कोल्हापूरचं आहे, रंकाळा वगैरे, जिथं गरजेची ठिकाण आहे तिथं असं उभं राहायचं काय, आणि येईल त्याला हे कार्ड घ्या, ऑफिस आहे, फोन करा किंवा त्याला माहिती द्या. ज्यांची वजन जाड आहेत त्यांच्या मागं पळायचं. आज हसते मी, पण त्यावेळेला ते म्हणतात नाही ती पाण्यात पडल्यानंतर पोहता येतं म्हणतात, तसा प्रकार. आम्हाला ते लाज वाटायची नाही, काय नाही. ह्यांना पहिल्यांदा लाज वाटायची. मी नाही बाबा कधी उभारलो, मी कधीच उभारले नाही. सांगते ते काम यांनाच दिलेलं होतं. मी घरात बसून फक्त त्याच्यावर येणारे कॉल असतात अटेंड करायचे. त्यावेळेला आर्यन वर्षभर झालेलं होतं आणि आर्यन चांगल्या पद्धतीने चालायला लागलेलं होतं. मला फोन आला ना, मी समजा परशी पुसायला लागले, मला कधीही फोन आला तर उचलावं लागायचं. दिवसाला कमीत कमी 100 कॉल तरी मी अटेंड करायचे. कधी ॲड दिल्यानंतर 100 कॉल तरी अटेंड करायचेच, कारण ते पर्यायच नव्हतं. ही 2 मुलं, ते घरातलं काम आणि मी ते बघत होते. तर आर्यनचा एक किस्सा सांगते. आर्यन काय करायचं, मी समजा आता परशी पुसायला लागले, ते काय छोटं छोटं 2 खोल्याचं घर होतं, परशी पुसायला लागली, फोन आला, मी फोन घेऊन इकडे साईडला यायचे. कारण का आपण समोर अशा व्यक्तींशी बोलतोय, व्यवसाय संदर्भात बोलतोय, कोणाचा आवाज नको, काही नको, म्हणून मी आपली हॉलमध्ये असेल तर किचनमध्ये जाणार, किचनमध्ये असेल तर हॉलमध्ये येणार. हे पोरगं काय करणार माहितीये का, मी फोन आल्याला बघितलंय ना, पटकन उठणार तिथनं, जो माझा पोचा होता ना पुसायचा तो घ्यायचा आणि बसून पाणी सांडून आपण परशी पुसायचा, सगळ्यात खर भरून पाणी करायचा. मी बोलोयपर्यंत मी त्याला काही बोलू पण शकत नव्हती ना, मी त्याला ओरडू शकत होते, का तर समोरच्याला आवाज जाऊ नये म्हणून. आणि चला बाय म्हणून किंवा ठीक आहे म्हणून फोन ठेवला, आर्यन तो पोचा तिथंच फेकायचा, पुन्हा जिथं बसवलेला होता ना तिथं येऊन बसायचा. आणि चिवच एक होती नुसती हिंडोरी, घरात बसायचं नाही, नुसतं गल्ल्या हिंडायचा. हा तो स्ट्रगलचा काळ होता ना, की दिसायला तर स्ट्रगल दिसतच नव्हतं, पण हे अशी डोकेदुखी होती. या ह्याच्यातून पण आमची फक्त एकच जिद्द, की नाही आम्ही करू शकतो, आम्हाला करायचं. आणि एक तुम्हाला खरं सांगू, जे लोक म्हणतात ना कर्तृत्वावर विश्वास असेल तर किंवा स्वतःमध्ये जर धमक असेल तर आपण काहीही करू शकतो, त्यांना एक सांगेन, हे बोलायला सोपं आहे, हे बोलाय सोपं आहे, पण रियालिटी तेवढी सोपी नाही. आम्ही तेच करत होतो, आमच्यात धमक आहे, आमच्यात कष्ट करायचं आहे, आम्ही मेहनत करू शकतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, या हिशोबानेच आम्ही होतो. पण आम्हाला तो बिझनेसच कळू देत नव्हती ती लोक. मग ह्या सगळ्यानंतर आम्ही एक विशिष्ट लेवलपर्यंत पोहोचलो. एक म्हणतात ना की ती पुढची ऑर्डर टाकली की एक लेवल मिळते. त्या लेवलमध्ये कसं आहे की 3 लाईनपर्यंत तुम्हाला खायला मिळतं. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या लाईनपर्यंत जे काही इन्कम होईल ते तुम्हाला मिळतं. त्या लाईनपर्यंत आल्यावर मला वाटलं हां आता कुठेतरी बिझनेस आपला सेट झाला असं वाटायला लागलं. पण सांगते त्या 3 लाईनमध्ये सेट होण्यासाठी त्यांचे ते पॉईंट वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात. ते पर मंथ तेवढ्या कव्हर झाल्या तर ठीक, पण तुम्हाला ह्या गोष्टी थांबतच लागू देत नाहीत. पुढं काय आहे हे सांगतच नाहीत. आणि त्या 3 लाईनमध्ये माझे 3 महिने 3 चेक आले. 3 चेक आल्यानं कुठेतरी मला एक आशा लागली की हां आपण हे चांगलं काम करू शकतो, ही करू शकतो. आम्ही काय करायचो, आता हे फ्लायर वाटलं, समजा यांनी कार्ड वाटली, फ्लायर वाटलं, ॲडव्हर्टाईज केली, तर ते बघून जसं मी कसं कॉल केला ना तसं मला कॉल करणारे जे असायचे मी त्यांच्यासंग बोलायचे आणि ऑफिसला पाठवायची. कारण त्यांनी जे माझ्यासोबत केलं तेच मला करावं लागत होतं. पण मला तो बिझनेस डीपमध्ये कळलाच नव्हता. मला फक्त हां एवढं आहे. ऑफिसला गेल्यानंतर आम्ही कोणीच बोलायचं नाही, कारण आम्हालाच बिझनेस धड कळलेला नव्हता. आम्ही हां मॅडम आहेत, मॅडमकडे जावा, ती व्यक्ती मॅडमकडे पाठवायची. ती जर हुशार चतुर असेल ना तर ती पुन्हा फिरकत नव्हती तिथं. पण जे म्हणतात ना की काही जण असतात की हां ठीक आहे, किंवा काही पैसेवाले. आता माझ्या लाईनमध्ये जर बघायला गेलं ना तर माझ्या अंडर जॉईन होणारी जी होती ना बऱ्यापैकी पैसेवाली होती. कोणी असं जास्त ह्याचं नव्हतं. एक 2-3च होती की जी पैशासाठी म्हणून आलेली होती. बाकीचे जे होते ते बऱ्यापैकी त्यांचं बॅकग्राऊंड चांगलं होतं. ते लगेच तिथं आतमध्ये त्या कॅबिनमध्ये गेलं ना की त्यांचं काम असायचं फक्त ब्रेन वॉश. तुम्हाला प्रॉफिट किती मिळणार आहे, तुम्हाला इथं इन्कम मिळणार, तिथं त्याच्यामागचे तोटे सांगितले नाहीत, त्या बिझनेसला इन्व्हेस्टमेंट किती आहे सांगितलेली नाहीये, ते प्रोडक्ट खपवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं ते सांगितलं नाही, तुमचा इतर कुठलाही खर्च सांगितला जात नाही. फक्त तुम्हाला टक्केवारी काढून एवढं इन्कम मिळलं एवढंच दाखवू शकतात. आणि त्यालाच आपला सर्वसामान्य माणूस बळी पडतो. आणि त्याच नादाला लागून आपण विचार करतो की याला एवढं करायचं असेल तर मी करू शकतो. पण पाण्यात पडल्यानंतरच कळतं की पोहणं म्हणजे काय आहे. तर त्या गोष्टी ज्या असतात ना त्यानंतर आम्हाला जाणवायला लागल्या. 3 चेक आले, पण 4थ्या महिन्यातल्या चेकला ते पॉईंट कव्हर करायचे होते. आणि कधी कधी ते पॉईंट होत नसतात कव्हर, कारण तेवढं खपत नसतं, तेवढे लोक जॉईन होत नसतात. त्यावेळेला माझं ते राहिलं.
तर मेन मुद्दा जो आमचा लॉसचा सुरू झाला तो तिथून झाला. त्यांनी सांगितलं हो द्या, तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः पर्सनल एक ऑर्डर टाका आणि त्या ऑर्डरमधून जे काय असेल ते तुम्ही घ्या. मग आम्ही म्हटलं आम्ही नाही टाकू शकत, आम्हाला काय करायचं घेऊन एवढं, कारण ऑलरेडी प्रोडक्ट होते. मग माझ्या अंडर जे कोणी जॉईन झाले होते ना ते काय म्हणले की तुम्ही आमच्या नावावर ऑर्डर टाका, तुम्ही पैसे घाला आता तात्पुरते, आमच्या नावावर ऑर्डर टाका, तुमचे पण पॉईंट कव्हर होतात, माझे पण पॉईंट कव्हर होतील, कारण त्यांना पण त्या लेवलपर्यंत जायचं होतं ना, तर माझे पण होतील, दोघांचा पण फायदा होईल, आमच्याकडे तर तेवढे पैसे नव्हते. तर जी कोणी होती ज्यांच्या अंडर आम्ही होतो, जे मुख्य पाया जो होता ना, त्यांनी यांना कॅबिनमध्ये घेतलं आणि सांगितलं शिंदे सर तुमच्याकडे पैसे आहेत ना, नाही प्रॉब्लेम, ठीक आहे, काही गरज नाही, माझ्याकडे एक माणूस असा आहे जो पैसे व्याजाने देतो. मग आम्ही ज्याच्या नावावर आम्ही ऑर्डर टाकणार होतो ना तो माझ्या अंडरच होता, त्याला विचारलं कधी देणार, किती दिवसात देणार, काय देणार, तर त्याने आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही एवढ्या अमुक अमुक दिवसामध्ये देईन किंवा महिना 15 असं काय, तर त्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हणलं, मग तेवढं 1 महिन्यात आम्ही व्याज भरतो म्हणले. हे म्हणले ठीक आहे म्हणले, ऑर्डर केली त्यांच्याकडून, ते व्याजाने 15% ते पैसे त्यांनी दिले. एक म्हणतात ना की सर्वसामान्य माणूस जर असेल तर थोडं का होईना विचार करतो, पण एक लक्षात ठेवा की जो माणूस दुसऱ्यावरती 100% विश्वास ठेवतो ना तो 100% आपटतो. आमचं तेच झालं. स्पेशली ह्यांना जास्त करून तिथं जे काय म्हणतात ते हे केलं जायचं. आणि एक अजून एक गोष्ट सांगते, त्या ऑफिसमध्ये मला थोडीशी घाबरत होती, कारण का ही जागेवर बोलत होती आणि मला कसं आहे मी भांडण तंटा माझा म्हणजे कसं आहे की तोंड माझं कधी चालत नाही, हात चालतो, माझा हात चालतो, त्यामुळं का नाही मी तोंडानं म्हणजे भांडायला कधी जमत नाही मला. म्हणून हिला ही कसं आहे ही तडकाफडकी होती. शिंदे मॅडम जरा खवाटाय म्हणायची, शिंदे सर चांगलाय, शिंदे सर चांगलाय. माझं कसं होतं, मला जर मी कसं करायचं की काही सांगतील ते काम किंवा काही जे असेल ऐकायचं, ते कधी नाही म्हणत नव्हतं, सगळं रिस्पेक्टली करायचं, रिस्पेक्टली सगळ्यांची कामं करत होतो किंवा सगळ्यांना म्हणजे साथ देत होतो. काही पण कष्ट ऑन रोड कष्ट जे असायचं ते मी करायचं आणि घरातलं जे काय असेल ते कॉलिंगवरचं ते ही करायचं. आम्हाला स्वतःहून ते पैसे, मला तर वाटतं त्यांनी नाव दुसऱ्याचं सांगितलं पण दिले असतील पदरचेच, स्वतःचेच पैसे त्यांनी दिले असतील, स्वतःच्या खिशातलेच पैसे दिले असतील. एकीकडे व्याज पण आमचं खात होते आणि एकीकडे आम्हाला कर्जात अडकवत पण होते. पण माझी जी म्हणतात ना एक बुद्धी जी असते ना त्यावेळेला अशी चालली की त्या पैशाला व्याज 15,000 1.5 लाखाला 15,000 व्याज महिन्याला द्यायचं. 1 महिना दिलं, 2 महिना दिलं, 3ऱ्या महिन्यात मी यांना म्हणलं नाही, कारण त्यावेळेला नंतर खूप चक्र बदलली. कारण किती घर खर्च बघायचा का, बिझनेसला खर्च बघायचा का, हे व्याज एवढं द्यायचं वगैरे, खूप भयंकर कंडिशन त्यावेळेला चालू झाली. आणि मग मी बाबांकडून गावाकडे जाऊन बाबांकडून जे पैसे आणले ते 3% व्याजाने पैसे आणून त्यांचे ते जाग्यावर भरून टाकले. आम्हाला 15% सहन होत नाही, आमचं इन्कम किती, आम्ही व्याज भरतोय किती, म्हणून ते त्यांना दिले. त्याच वेळेला जे कोणी जाणी दिले होते ना त्यांनी, माझे जे सर होते ना त्यांना आत बोलून घेतलं आणि सांगितलं ये भागनेवाला घोडा था ये शिंदे भागनेवाला घोडा था, हे पैसे का तुम्ही द्यायला लावले, कारण त्यांना काय वाटलं की हे कर्ज त्यांनी फेडायला लावले आम्हाला पटकन. हे इथंच चूक झाली. खड्डा असेल तर खड्डा मुजवण्यासाठी माणूस पळणार आहे, म्हणजे ही करणार आहे, आणि तुम्ही जर तो खड्डाच आता मुजवलाय, जे ते कर्जच ही केलेलं आहे, तर हा पळणार कसा, आणि हा पळणार नाही तर एवढं म्हणजे सगळ्यांचं कसं हे होणार, ह्या दृष्टिकोनातून होते की त्यांनी कर्ज का दिलं. 15% व्याज आणि हे मुद्दल यांना लोडमध्ये जात होतं, तेव्हा ते दुपटीने काम केलं असतं त्यांनी. ही त्यांची आतली भाषा होती, त्यावेळेला आम्हाला माहित नव्हती. नंतर आम्हाला पूर्ण ते सगळं नंतर माहीत झालं. त्याच्यानंतर पुन्हा असंही कळलं आम्हाला की ही जे ऑडी BMW त्यांच्या काय काय ज्या गाड्या आहेत, जी घरं आहेत, जी इन्कम त्यांनी दाखवलाय, हा त्या व्यवसायातला इन्कम प्रॉपर नव्हता. असेल त्यांचा, एवढ्या सगळ्यांच्या मुंड्यावर गोळून आलेल्या आहेत, सगळ्यांना डबऱ्यात घालून म्हटल्यावर असेल त्यांचा इन्कम, पण त्यांच्या आधीचे पण त्यांचे व्यवसाय आहेत किंवा त्यांची फॅमिली जॉईन असेल किंवा त्यांचं खानदानी असेल किंवा त्यांचे जॉब आहेत साईटला, त्यातले ते इन्कम आहेत. हे लोक काय करतात, पिढ्याने पिढ्या चालत आलेले बिझनेस, व्यवसाय, गाड्या जे काय असेल ना ते आम्ही ह्या व्यवसायावर उभा केलेला आहे म्हणून तिथं डायरेक्टली ते दाखवत होते. कारण ज्यांच्या मेन अंडर आम्ही खाली होतो ना तर त्यांचेच किती व्यवसाय होते, 2-3 एक्स्ट्रा व्यवसाय होते, त्यांचे भाऊ वगैरे ते व्यवसाय करत होते, त्यांची दुकानं वगैरे भाडं असं भरपूर सारं होतं. ह्यांनी फक्त त्याला एक लेबल दिलेलं की ह्या व्यवसायातून ही 50 लाखाचं घर घेतले, ऑडी घेतले, BMW घेतले, ही गाडी आम्ही ह्या व्यवसायावर घेतले. हा निव्वळ खोटापणा जो होता ना हा नंतर 1-1.5 वर्षानंतर ज्यावेळेला तुम्ही एक जवळ होता, एक तुम्ही पोस्ट वाढत जाताना त्यावेळेला ते म्हणतात ना की आतल्या ह्याच्यामध्ये त्या गोष्टी बाहेर पडतात, त्यावेळेला आम्हाला माहित झालं की एवढं अंधारात ठेवतात लोकांना, एवढं भूलभुलैयामध्ये ठेवतात
तुम्हाला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तुम्हाला बिझनेस कळू देत नाहीत की तुम्हाला विकायचं आहे. नंतर सांगतात, ज्यावेळेला तुम्ही ते 3,000 रुपये देऊन घेता ना, त्यावेळेला तुम्हाला सांगितलं असतं की हे तुम्हाला सेल करायचं आहे. हळूहळू तुमच्या डोक्यात तो प्लॅन घातला जातो. आणि तुमचं कसं असतं, आता उतरलो, एवढे पैसे लावलेत, आता समजा मी 50,000 लावलेत, मी विचार काय करते की जाऊ द्या आणि 20,000, महाग कुठं जायचं, आता 50,000 घातलेले आहेत, महागारी तर जाऊन काय उपयोग नाहीये, कारण मग ते 50,000चं करणार काय, ह्यांच्यातच राहून हे खपवायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला फक्त आणि फक्त पुढची स्टेप आणि पुढचे सांगितलं जातं, पण तोटे तुम्हाला सांगितलेच जात नाहीयेत. आज आता ह्या क्षणाला माझा जर कोणीही व्हिडिओ बघत असेल आणि जो माझ्यासारखा पैसा कमवायचा आहे म्हणून जर त्यात उतरला असेल, तर त्यांना आता ह्या क्षणाला सांगते की विचार करायला वेळ द्या स्वतःला. आणि जर अडकला असाल तर एक सांगते, तो जो माल आहे, जे काय असेल, तुम्ही बिनधास्त कंपनीला रिटर्न पाठवा. मी ज्या वेळेला माझ्या डोक्यात यायला लागलं हे सगळं, पुढं भुलभुलैया दिसायला लागला, तुमच्या दादाला म्हणलेलं हा माल आपण कंपनीला पाठवूया. तुमच्या दादाने ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं की बायको म्हणते की माल जो आहे तो ऑफिसला पाठवायचा. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, कंपनी घेत नाही. एकदा विकलेला माल कंपनी घेत नाही असं त्यांनी आम्हाला ते खोटं त्यावेळेला सांगितलं. आम्ही विचार केला, आता एवढा 70-80 हजाराचा माल कंपनी पण घेत नाहीये, आणि आपण जर ठेवला ना, आपण बिझनेस क्यूट केला, ह्यांच्या ह्याच्यातून जर आपण पूर्ण बाहेर पडू, मग हा खपवणार कसा, ह्याचं करणार काय, ह्या गोष्टीचा असा विचार म्हणतात ना की मागं पण नाही तर पुढं पण नाही. म्हणून आम्ही पुढे चालत गेलो, पुढं कसं कसं अडकत गेलो ते मी जुन्या ह्याच्यात सांगितले, ते सगळं काय सांगणार नाहीये. पण एक सांगते की लास्टला असं झालं, ज्या वेळेला म्हणतात ना की नाही आता हे पूर्ण बंदच करायचं, त्यावेळेला डायरेक्टली आम्ही कंपनीला कॉन्टॅक्ट केला. आम्ही ह्या कोणाच्याच नादाला लागलेलं नाही, कंपनीला डायरेक्टली मी कॉन्टॅक्ट केला. तिथून आम्ही विचारून घेतलं, तर त्यांनी सांगितलं तुम्ही माल माघारी पाठवू शकता, तुमचा जेवढा पैसा आहे तेवढा तुम्हाला रिटर्न देणार. किती टक्के कट होणार हो, माझे तर आपले तर काय कट झाले नव्हते, आमचा काहीच पैसा कट झाला नाही. मी नंतर तेच केलं, तो उरलेला माल सगळा गोळा करून आहे ना, ज्यावेळेला इथपर्यंत आलतं ना, त्यावेळेला तो माल जो आहे तो सगळा मी स्वतंत्र आमचा आम्ही परस्पर पाठवला होता. कंपनीने 1 रुपयाही आमचा कट केला नाही, कंपनीने व्यवस्थित माल घेतला. इथं अजून एक सांगते, कंपनी बेस्ट आहे, प्रोडक्ट बेस्ट आहेत, कंपनीचे नियम कायदे कानून एवढे कडक, एवढे छान आहेत, कुठेही कंपनी धोका देत नाही, बुडवत नाही. हे जे खाली हे असं हे सर्कल आहे ना, हे मात्र अडकवतं. सर्वसामान्य माणूस एवढा भयंकर फसला जातो. ज्यावेळेला तुम्ही अडकता ना, त्यावेळेला तुम्हाला रिस्पॉन्स कमी दिला जातो. ज्यावेळेला तुम्ही त्यांच्यापर्यंत तक्रारी नेता, माझं असं झालंय, हे होत नाही, त्यावेळेला तुम्हाला रिस्पॉन्स कमी दिला जातो, कारण त्यांना माहित असते ह्यांचा खड्डा पडलेला आहे. आता हा खड्डा मुजवण्यासाठी एकतर ह्यांना हा व्यवसाय पुढे घेऊन जायचं, म्हणजे मेहनत तर करणारच आहेत, आणि ह्या महागारी जर फिरलं तर हा खड्डा मुजणार कसा, ते आम्हाला बोलतात. हा खड्डा पडलेला आहे, मग मुजवणार कसा, खड्डा मुजवायचा असेल, रन रन रन, पळा पळा पळा. जवळजवळ 3 वर्ष आम्ही या अशा भयंकर स्थितीतून जात होतो. रिलॅक्सपणा नव्हता दोघांना, काही नव्हतं. एक माझी चूक, तो एक पेपर मी तर म्हणून पनवती होता का काय, पण ज्या वेळेला नंतर पुढे जाऊन सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला ना, नाही पनवती नव्हती, आयुष्यात सीख होती ती. पुढे मोठ्या खड्ड्यात जाऊन पडायच्या आधीच माणसं काय आहे, दुनियादारी काय आहे, लोक कशी फसवू शकतात, लोक कुठल्या लेवलची आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळल्या. आणि माझा एक प्रॉब्लेम सांगायला सांगते, मी जर त्या ऑफिसमध्ये जात असते ना रेग्युलर, एवढं होत नव्हतं. कारण तुमच्या दादाचा स्वभाव जो आहे तो वेगळा आहे, आणि माझा स्वभाव आहे तो खटक्यावर आहे. रॉंग तिथं जर दिसलं तर तिथं खटका, असा माझा स्वभाव आहे. पण मी बसले घरात, आणि तुमच्या दादाचा जो शांत स्वभाव, एक नम्र स्वभाव जो होता ना, त्या स्वभावामुळे कुठेतरी म्हणतात ना की ते एक फायदा घेतल्यागत झालं, त्या गोष्टींमध्ये ते अडकवल्यागत झालं. ह्या सगळ्यामध्ये एवढंच सांगायचं आहे, घरातून काम करा, 4 तासामध्ये एवढे पैसे कमवा, किंवा काही करा. घरातून काम अजिबात नव्हतं, ते अजिबात घरातून काम नव्हतं. रस्त्यावर उतरून ते फ्लायर वाटायचे, कार्ड वाटायचे, पेपरला ऍड द्यायचे, कसलं घरातून काम, तुम्ही किती लोकांना फसवताय. असं तोंडावर कार्ड फेकून मारत होते. आता समजा स्टँड मध्ये रेल्वे आली ना, मज्जा सांगते, रेल्वे आली ना, हे ग्रुप तिथं जायचा, उभं राहायची, रेल्वेतनं माणसं बाहेर पडतात, पब्लिक, प्रत्येकाला कार्ड द्यायची, हा ह्याला दिलंय त्याला दिलंय. एक आशा वाटते ना की एवढी बाबा 100-200 लोकांनी आम्ही कार्ड वाटून आलो, हे रिटर्न चालले का नाही, रस्त्यावर कार्ड फेकलेले असायचे लोकांनी, आणि नशीब फेकायलाच पाहिजे होती. अजून सुद्धा मी तुम्हाला खरं सांगते, ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, ज्यांच्याकडे पैसा अडका आहे, त्यांना एक सांगेन, तुम्ही बिंदास्त बिझनेसशी जोडा, तुम्ही बिंदास्त बिझनेस करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जे सर्वसामान्य आहे, जे बाबा
कमवण्यासाठी आलेत, त्यांच्यासाठी हा बिझनेस नाही, अजिबात नाही त्यांच्यासाठी हा बिझनेस. त्याच्यामध्ये असं अडकतं ना माणूस. माझ्याच माहेरी एक घडलेली घटना आहे 2 वर्षापूर्वी. तिकडचा एक व्यक्ती जिथं मी जॉईन होती ना तिथंच येऊन कसा अडकला काय माहिती. जॉईन झाला आणि जॉईन झाल्यानंतर सागरला म्हणला ना असं असं मी तुमच्या इथं आलोय असं जॉईन. मग सागर म्हणला आहे बाबा माझ्या बहिणीने केलंय, तिचं लई बी झालं, तू काय करू नको, तू बाहेर पड. मग त्यानं तिथं नाव सांगितलं, सोनाली शिंदे, नितीन शिंदे, असं तसं. आमच्याबद्दल त्यांना भडकवण्यात आलं की ते काय काम करत नव्हते, ह्याहून त्याहून असं तसं सांगण्यात आलं. त्यानं पण ऐकलं नाही. मी पर्सनली गावी गेल्यानंतर त्याला बोलवून घेऊन तिथे सांगितलं, शाणा असतेल तर अजून काही इन्व्हेस्टमेंट करायची, बाहेर पड ओरडून सांगत होते. आईनं सांगितलं, भावांनी सांगितलं की बहिणीचं खूप हे झाले, कशी तरी बाहेर निघाले, तू बाहेर पड. एक त्यांचं ब्रेन वॉश केलेलं असतं ना, ब्रेन वॉश असं केलं जातं की तुम्हाला त्याच्यावर कुणाचाच परिणाम होत नाही. त्याचं तसं केलेलं होतं ना, त्यामुळे तो सगळी चुकीची नाही, तीच माणसं बरोबर. त्याची आता अशी परिस्थिती आहे ना की त्यानं त्या कर्जासाठी जमीन विकली, त्याची होती म्हणून त्याने विकली. आमच्याकडे काय नव्हतं, आम्ही काय विकायचं होतं. म्हणजे एक म्हणतात ना की त्याच्या वडिलाची होती, त्यानं 1-2 एकर विकून टाकली, पण तो लॉसमध्ये प्रॉपर आमच्यापेक्षा भयानक गेला. आम्ही तेवढे काहीच गेलेलो नव्हतो. तुम्ही विचार करा, ती जमिनी विकायचो का लॉस गेला असेल. ही गोष्ट आत्ता तुरंत बाहेर पडून आमचं व्यवस्थित चांगलं चालू होतं, त्यावेळेला तो अडकलेला होता. सेम सांगते, देव तुम्हाला अलर्ट करत असतो. मला पण अलर्ट केलेलं. मी ज्यावेळेला पेपरमध्ये ऍड द्यायची ना, मला समोरून कॉल यायचे की ताई तुम्ही ऍड दिली आहे, असं असं काम मिळते वगैरे. तर हो, कंपनी कुठली आहे, आम्ही नाव सांगायचो कंपनीचे, त्यांचं सांगायचं, कंपनीचं नाव सांगू नका. पण मी सांगत होते कंपनीचं नाव, कंपनी. ती मला लोक काय काय म्हणायची, अहो ताई कशाला पडला, ही कंपनी खूप बेकार आहे, किंवा या कंपनीमध्ये काम करणारी माणसं खूप बेकार आहेत, आमच्या रिलेटिव्ह एवढ्याला फसलाय तेवढ्याला फसलाय. मी फोन ठेवून द्यायचे, काही न बोलता फोन कट करायचे. आणि ऑफिसमध्ये कधी गेल्यावर मी सांगायचे की लोक मला असे विचारतात, त्यावेळेला मला पण काय बोललं जायचं माहितीये, ज्याला कर्तृत्व नाही, ज्याला करायचं होत नाही, ज्याच्यामध्ये कष्ट करण्याची धमक नाही, त्या लोकांना हा बिझनेस अवघड जातो, फेल होतात ती लोक. आणि ती लोक तुम्हाला भडकवण्याचं काम करतात. दुनिया काय म्हणते अजिबात ऐकू नका. तुम्ही फक्त कामाकडे फोकस द्या, तुमचा खड्डा भरायच्या नादाला लागा, आणि तुम्ही कुठंच लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त व्यवसायाकडे लक्ष द्या, फक्त व्यवसायाकडे लक्ष द्या. एकच एवढं सांगेन, ह्या ज्या कंपन्या असतात ब्रेन वॉश करूनच काम केलं जातं. तुम्हाला बिझनेस 0% कळत नाही, बिझनेस खूप डीपमध्ये असतो. आणि कोणी जर असेल तर माझ्या फक्त ह्या व्हिडिओमधून एवढंच. आणि हो, कंपनीचं नाव विचारू नका ना, कुठल्याही कंपनीचं नाव घेऊ नका, कारण मी ऑलरेडी सांगितलंय की कंपनी बेस्ट आहे, A1 कंपनी आहे. त्या कंपनीचे मला 2-3 चेक पण आलेले आहेत. त्या कंपनीचे नियम खूप चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही कंपनीचे नावं कुठल्याच घेऊ नका, माझी रिक्वेस्ट आहे. अजिबात नाव घेऊन कमेंट करू नका, कारण कसं आहे ना की ती गोष्टच चांगली असेल तर तिला दोष देण्याचा अर्थ नाही. ह्या लाईन ज्या आहेत ना, ह्या दोषी आहेत, ही लोक बेकार आहेत, आणि ह्यांच्यापासून आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. करा, तुम्हाला व्यवसाय करायचा असेल करा, सगळं करा, पण संशयाचं डोक्यामध्ये जो म्हणतात नाही का, काय म्हणतात त्याला, संशयाचा पॉइंट ठेवूनच बिझनेस करा. तुम्ही जर संशयाचा पॉइंट न ठेवता जर बिझनेस आंधळेपणाने जर केला तर बरोबर आपटणार आहे. तुमचे दादा प्रॉपर आंधळे होते, हे सांगेल ते घरातून मला कळणार, मला काय माहित मागं काय चालतंय काय नाही घडतंय काय नाही होत. पण तुमच्या दादाच्या साध्या स्वभावाचा फायदा घेतला. पण एक सांगते, तो कुठेतरी परमेश्वर असतो. त्यांनी 3 वर्ष रस्त्यावर उभारून ते वाटलेले फ्लायर वगैरे ह्या गोष्टी, मी जी घेतलेली मेहनत आहे ह्या गोष्टीचं फळ जे आहे ते आम्हाला नंतर देवाने ह्यांच्या कामाच्या स्वरूपातून, मला युट्यूबच्या स्वरूपातून भरपूर सारं दिलं. आमची मेहनत जी होती त्याच्या व्याजासकट त्यांना आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास आहे. मी कायम म्हणते ना की कोणी हाताचं नेऊ दे, तुम्हाला कोणीही फुकटचं राबवून घेऊ दे, किंवा तुमचं कोणी किती नुकसान करू दे, तो जो आहे तो तुम्हाला मनापासून केलेलं मेहनत, आणि एक म्हणतात ना की तुमचं ते सच्चेपणाने खऱ्यापणाचं आहे ते कधी मरत नाही. त्याचं फळ आज ना उद्या मिळतं. 3.5 वर्ष काढली, आणि त्या ह्याच्यातून पडल्यानंतर 2 वर्षात दादा बिझनेसच्या ग्रोथमध्ये फास्ट लागले. दादाला खूप चांगली कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागली. तिथून सगळं चांगलं असताना मी युट्यूबमध्ये आले, आणि युट्यूबमधून सुद्धा मला खूप देवानं, तू तिथं भरपूर कष्ट केलंय, तुझी मेहनत वाया नाही जाऊ द्यायची, तुझी मेहनत मला द्यायची आहे. त्यामुळे ती मेहनत सुद्धा आम्हाला माघारी मिळाली. तुम्हाला आजचा व्हिडिओ मला माहित नाही कोणाला वाटेल इरिटेट, कोणाला, तर असो मला वाटतं की आजचा जो व्हिडिओ आहे तो कुठेतरी मी तुम्हाला काहीतरी गोष्ट जी आहे ती पुढे जाऊन भविष्यात म्हणा, कारण गृहिणी जी असते ना तिचं एक डोक्याला असतं,
ज्यावेळेला एक घरातली एक घरती स्त्री असते आणि माझ्यासारखी जर असेल, तिच्या डोक्यात फक्त एकच असते, प्रपंच कसा पुढे न्यायचा आहे, आपल्या नवऱ्याला कशी साथ द्यायची आहे, आपल्या नवऱ्याला कसं मोठं करायचं आहे, किंवा घर परिवार कसा सांभाळायचा याचाच विचार करणाऱ्या ज्या कोणी असतील ना, त्या या गोष्टींच्या ह्याला पडतात. कारण कसं असतं की मला कष्ट करायचं आहे, मी कष्ट करेन, पण डोक्यामध्ये आपल्या फक्त असते की मला पैसा कमवायचा आहे, माझ्या घरासाठी मदत करायची आहे, हे डोक्यात असतं. त्यावेळेला ह्या गोष्टी होतात. कारण मी माझा कधीच स्वतःचा विचार केला नाही. मी असं कधीच विचार केला की यार माझ्याच वयाची ती व्यक्ती आहे, आज ती हिंडते फिरते, ती तिचं लाईफ जगते, माझं काय आहे. मी ही गोष्ट कधीच विचार केली नाही. मी हाच विचार केला की मी माझ्या नवऱ्याला कशी मदत करू शकते, किंवा मी माझ्या नवऱ्याला पुढे घेऊन जाण्यासाठी काय करू शकते, ह्या गोष्टीमध्ये मी होते. त्यामुळे ती एक आलेलं पुढं घरातून काम